रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पट्टदकलला जात असताना या ठिकाणी दक्षिण काशी महाकोटेश्वर मंदिराकडे आलेलो आहोत। तर आतमध्ये जाऊन पाहूयात कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे। ही मंदिराची चौकट आहे। या ठिकाणी कन्नडामध्ये लिहिलेलं महाकोटेश्वराचं वरचं नाव आणि सुरुवातीलाच आतमध्ये आल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं या ठिकाणी दर्शन होतं। त्यानंतर अगदी मंदिराच्या समोरच नंदी महाराजांचं सुद्धा आपल्याला दर्शन होतंय। तर अशा पद्धतीने हे नंदी महाराज इथले महाकोटेश्वर महादेव मंदिरात आहेत। तर आतमध्ये जाऊन आपण पाहूयात आणि थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तांब्याची चौकट पाहायला मिळते। अजून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला थेट महादेवांचे शिवलिंग हा मुख्य गाभारा। तर या ठिकाणी शिवलिंगचं आपल्याला दर्शन होतं, महाकोटेश्वर महादेवांचं दर्शन होतं। महाकोटेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला ह्या परिसरामध्ये भरपूर अशी मंदिरे या ठिकाणी पाहायला मिळतात। तर या ठिकाणी सुद्धा एक मंदिर आहे। तर हे मला असं वाटतं काळभैरव मंदिर असावं। हां, काळभैरवाचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्याच बाहेर एक नंदी आहे। तर असं सुंदर असं पिंपळाचं या ठिकाणी झाड आहे। तर त्यामागे सुद्धा एक मंदिर आहे। तर त्याचं सुद्धा आपल्याला दर्शन होतं आणि या ठिकाणी एक तलाव आहे। पुष्करणी तलावामध्ये तुम्ही पाहू शकता की पोरं या ठिकाणी आंघोळ करत आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये भरपूर महादेवांची मंदिरे सुद्धा आहेत। मला असं वाटतंय की 12 ज्योतिर्लिंगांचं ही मंदिरे स्थापित केली असावीत, कारण इकडे सुद्धा मंदिरे आहे। दक्षिण काशी हे भूतपाटेश्वर मंदिर असं आहे। तर या ठिकाणी छोटी छोटी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात। तर अशा पद्धतीने एकदम निवांत ठिकाणी ही मंदिरं आहेत। खूपच छान अशी ही मंदिरे या ठिकाणी ही लाल दगडांमध्ये बनवलेली ही मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात। तर हे मंदिर खूपच सुंदर दिसतंय। ह्या महादेव मंदिराच्या बाहेरचा नंदी खूप मोठा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। अशा पद्धतीने नंदी महाराजांचं आपल्याला दर्शन होतं आणि आतमध्ये गेल्यानंतर महादेवांच्या खूप मोठी अशी महादेवांची पिंड आहे, शिवलिंग आहे। तर तिचं सुद्धा दर्शन त्या ठिकाणी होतंय। तर अशा पद्धतीने हे शिवलिंगाचं आपल्याला दर्शन होतंय। ह्याच दक्षिण काशी मंदिरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाटावरटा पाहायला मिळतो। तर या ठिकाणी अजूनही इथं असे पदार्थ बनवले जातात ह्यामध्ये। तर या ठिकाणी हे पाहू शकता, अशा प्रकारे जर यामध्ये मिश्रण टाकलं आणि अशा प्रकारे जर फिरवलं तर संपूर्ण आपला एक पेस्ट तयार होऊ शकते। या ठिकाणी ह्याला अजूनही गुळ लागलेला आहे। या ठिकाणी असे गुळ बनवत असतील। तर हा छोटा आहे, हा मोठा। तर याने सुद्धा गुळाचं मिश्रण केलं जात असेल। महाकोटेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दक्षिण काशी महादेवांचे दर्शन होते। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पायऱ्या आहेत आणि त्यामध्ये खाली पाणी आहे। पूर्ण पाण्यातून आपल्याला त्या ठिकाणी महादेवांच्या पिंडीपाशी जाऊन दर्शन घ्यावं लागतं। मागं जे पाहताय महादेवांच्या
पिंडीच्या मागे ते गणपती बाप्पांची मूर्ती आहे. आपण जर मंदिराच्या बाहेर आलो तर या ठिकाणी भला मोठा वड आपल्याला पाहायला मिळतो आणि वडाच्याच शेजारी इकडं या ठिकाणी जगन्नाथपुरीसारखा यांनी रथ बनवलेला आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांनी अशी पाटी लावलेली आहे तर की या रथाला जर काही नुकसान आपल्याकडून जर पोचलं किंवा काही जर झालं आपल्याकडून तर 5,000 रुपये दंड आणि 3 महिने कारावास हा भोगावा लागेल. तर अशा पद्धतीने यांनी ह्या रथाची रचना या ठिकाणी केलेली आहे. महाकुटेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही बसलो. युवराजच्या आग्रहा खातर आपण व्हिडिओ बनवतोय आणि आत्ता इथं युवराज बसलाय स्वयंपाक करायला. बसतोय काहीतरी भांडी हलवतोय. त्यांनी काहीतरी कांदा परतायला घेतलेला आहे आणि आमचा प्लॅन आहे आता मसाले भात बनवायचा. दुपारची मस्त रणरणट ऊन आहे. जांभळाच्या झाडाच्या खाली सावलीला बसलेलो आहे आणि आम्ही आता इथं व्हिडिओ बनवतोय. बघूयात काय काय चाललं आहे. पूर्ण हम्पी ट्रिपमध्ये जर काय पाहण्याजोगं अशी गोष्ट असेल किंवा तिथं तुमचं मन समाधान पावेल असं जर काय तुम्हाला पाहिजे असेल ना तर ही ती जागा आहे. त्या महाकुटेश्वर मंदिराला तुम्ही 100% हम्पी ट्रिपमध्ये आलंच पाहिजे. बाकीचं सगळं जरी ते दैदिप्यमान वैभव असेल असं जरी असलं ना तरी त्या ठिकाणी मात्र सगळा भूतकाळ आहे. या ठिकाणी चालू वर्तमान काळातला जिवंतपणा तुम्हाला अनुभवायला मिळतो. महादेवाच्या तुम्ही सावलीत जेव्हा येतात दर्शन घेतात ते जे तुम्हाला अनुभव मिळतो तो अनुभवच फार भारी आहे. ते तुम्ही प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही, शब्दात ते सांगू शकत नाही. आमचा मसाले भात पुढे सरकतोय. आता बघा तुम्ही इथं काय काय कांदा लाल होईपर्यंत बिना तेलात कांदा परतून घेतलेला आहे पाण्यामध्ये. पहिला कांदा नुसता परतून घेतला, नंतर खाली चिकटाला पातेल्याला चिकटाला लागला त्यावेळेस पाणी ओतले कारण तेला आणायचं आम्हाला लक्षात नाही राहिलं. तर आता ऑइल फ्री मसाले भात बनवणार आहे. तेल फ्री ऑइल फ्री असा हा मसाले भात आमचा होतो. स्वयंपाक करणं हे सुद्धा कौशल्याचं काम आहे. अनेकदा असं म्हटलं सुद्धा जातं की स्वयंपाक घर म्हणजे ही एक प्रयोगशाळा असते. तिथे वेगवेगळे प्रकारचे प्रयोग होतात. तसे आमचे सुद्धा वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. आम्ही तेलाशिवाय सुद्धा मसाले भात करू शकतो का नाही आता अनुभव बघतोय. आम्ही आत्ता मस्त तिथं 30-30 रुपयावाले मोठ्या गाडग्यांमधले दही खाल्लेले आहे. कारण आम्ही जेव्हा इथं येत होतो तेव्हा आम्हाला एकदाही काही ठिकाणी सुद्धा आम्हाला देशी गाई सोडून किंवा म्हैस सोडून दुसरा कुठला प्राणी मिळाला नाही की जो असा जर्शीसारखा असतो. त्यामुळं त्या गावरान गाईचं दूध किंवा गावरान म्हशीपासनं बनवलेलं दह्याला जी टेस्ट असते ती टेस्ट आम्ही चाखलेली आहे. त्यात ते मस्त गाडग्यामध्ये बनवलेलं दही होतं थंडगार. दुपारच्या वेळेला ह्या रणजेवणात जेव्हा ते दही खाल्लं तेव्हा पोट एकदम शांत होऊन गेलं. आणि आता मस्त गरम गरम मसाले भात आम्ही इथं ताव मारणार आहे या ठिकाणी. आता बघा पुढं मसाले भात सरकत बटाट्यापर्यंत टोमॅटो बटाटा घालून घेतलेला आहे. त्यानंतर मसाले ॲड होतील आणि मग आपला भात ह्यामध्ये ॲड होईल. बघा अशा पद्धतीने मसाले भात करायला आमचा सुरुवात चालू आहे. आम्ही मसाले भात बनवण्याचा असा प्रयत्न करतो आहे. आणि इथं कोल्हापूरच्या जवळजवळ 3-4 बस आल्या होत्या. त्यातली लहान लहान मुलं 10वीची सहलीसाठी आली होती. आमच्या 10वीच्या वेळेला मात्र असं काय प्रकार नव्हता. आम्हाला इतक्या लांब कधी शाळेने ट्रिपला नेलंच नाही. पण ते पोरं नशिबान आहेत की त्यांना शाळेने इतके सुंदर ठिकाणी. आता बघा इथं डॉक्टरांचा कार्यक्रम चालू आहे. डॉक्टर बसलेत इथं. कोथिंबीर चिरतायत. सगळ्या काय भाज्या चिरल्या होत्या त्या सगळ्या डॉक्टरांनी चिरल्या होत्या. कांदा टोमॅटो बटाटा आणि शेवटी कोथिंबीरसुद्धा डॉक्टरांनी चिरलेली आहे. इथं बघू शकता एकदम बारीक कोथिंबीर चिरून त्यांनी तयार केली आहे. काय अशी मुळं ते काढून टाकतात. तर डॉक्टर काय सांगाल काय चाललंय तुमचं? चाललंय कटिंगचं काम. काय करताय पण इथं? भाज्या कटिंग चाललंय. बघा डॉक्टर मसाले भाताला डॉक्टरांना असं सहकार्य करतात आणि तिथं कोथिंबीर वगैरे त्यांचं चिरायचं काम सुरू आहे. आणि इथं सगळ्यात मेन कार्यक्रम बघा
ह्याचं काम आत्ता नाही, याचं काम नंतर असते. हा नंतर सगळे झाल्यावर भांडी धुण्याचं काम करत असतो. तो आणि अख्खा फरसाणाचा पुडा आणला 1 किलोचा होता. आता इथं मसाले टाकायला का दिलेले याला काम आणि मसाले भात बनवणं आणि पुढं सरकत आता मसाल्यापर्यंत मसाले भात आलेला आहे. असं मस्त 2 किलोचा आम्ही गॅस आणला होता आणि त्या गॅसवरती आमचं भरपूर स्वयंपाक होऊन काम भागते. आम्ही आता त्याच्यात मस्तपैकी हे करतोय. आणि इथे एक कार्यकर्ता आमच्यासोबत आलेला आहे. कोणत्या शाळेतला आहे रे तू? कोणत्या शाळेतला आहे? त्याला बहुतेक मराठी भाषा समजत नाही, त्यामुळे तो कार्यकर्ता इथनं लाजून निघून गेलेला आहे. काहीतरी म्हणला कन्नडमध्ये, पण आपल्यालाच कन्नड येत नाही, त्यामुळं काय समजलं नाही. मग आपण मसाले भातावर कॉन्सन्ट्रेशन करू, बाकीच्या गोष्टी समजा नंतर करता येईल. पहिल्या दिवशी जर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओजमध्ये, तर पहिल्या दिवशी आम्ही इथं पनीरची भाजी केली होती. म्हणजे इथं नाही, हम्पीमध्ये पनीरची भाजी केली होती आणि ती एवढी टेस्टी झाली होती. आमचा आचारी तेवढा प्रेमाने सगळा स्वयंपाक करत असल्यामुळं त्या भाजीमध्ये सुद्धा तसं प्रेम उतरलं होतं. लई टेस्टी भाजी लागत होती. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी मस्त मॅगी बनवली. त्यानंतर रात्रीसुद्धा भात बनवला. मध्ये दुपारी इडली सांबार डोसा त्याचा आस्वाद घेतला. आणि आज सकाळीसुद्धा मॅगीचा आस्वाद घेऊन आम्ही आता दुपारच्या वेळेला असा मस्त भात बनवतो. आणि आज संध्याकाळी जर आमचं मुक्कामाचं इथलं नियोजन ठरलं तर आम्ही आजसुद्धा काहीतरी नक्कीच पदार्थ बनवू. प्रयत्न असला आम्ही भाकरी कुठनं तरी मिळाल्या आम्हाला विकत 5-10 रुपयाला 20 रुपयाला ज्या काय मिळालं तर आम्ही पुन्हासुद्धा पनीरची भाजी बनवणार आहे मस्तपैकी. ह्या इथं येताना आम्ही 2 किलो तांदूळ खरेदी केले होते. 2 किलो तांदूळमधले सुद्धा जवळजवळ किलो 1.5 किलो तांदूळ इथं शिल्लक आहे. तिथं बघा ह्यामध्ये असं आम्ही बासमती तांदूळामध्ये हे मिक्स केलं आहे, डाळ मिक्स केली आणि त्याच्यात आम्ही धुवून घेऊन काढून त्याला कार्यक्रम केला. आमच्यासोबत असं पाण्याची बाटली होती. इथं बघू शकता, इथं पाण्याच्या बाटलीमध्ये आमचं भरपूर काम. आणि विशेष म्हणजे आपल्याकडं काय होतं की 5 रुपयाला 20 लिटर पाणी मिळतं. इथं 4 रुपयालाच 20 लिटर पाणी मिळते. एवढं इथं फायद्याची गोष्ट झाली आमची झाली. तर थोडं अशा प्रकारे मसाले भात थोडा फसायला लागला आहे, कारण पाणी वाचायला ओंकार जो होता ते बसला होता मोबाईल खेळत. त्याच्यामुळं जेवताना मोबाईल, स्वयंपाक बनवताना मोबाईल, सकाळी संडासला गेला तेव्हा सुद्धा मोबाईलच घेऊन गेला होता. म्हणजे पोराला किती मोबाईल शेवट आहे तुम्हाला ह्याच्यातनं लक्षात येईल. एवढं मोबाईलचा आरे गेलेला हा व्यक्ती आहे. तर मसाले भात आता पुढं होईल. आचारी पुढं त्यांना कोथिंबीर तर लई जीव आहे. काय झालं की टाक कोथिंबीर. आचारी युवराज मसाले भात आपला पुढवर आला. आपला मसाले भात सध्या भाजी बनवून घेतलेली आहे आणि ह्यावरती भात टाकायचा आणि त्यानंतर पाणी घालून ते संपूर्ण उकळून घ्यायचं. त्यावेळेस आपला भात रेडी होईल. अशा पद्धतीने आपण हे सर्व बनवतोय. किती घे नाही होत. आता पुन्हा एकदा नवीन प्रयोग करायला सुरुवात आहे. आम्ही असं करत थोडंसं मीठ टाक, थोडंसं पाणी टाक, थोडंसं तांदूळ टाक, असं करत करत भात झालेले आहेत. अशा प्रकारे आम्ही मसाले भात. काल सुद्धा असंच झालं. आम्ही मॅगी सकाळी मॅगीमध्ये एक पुडा वाढवत जवळजवळ आम्ही 7-8 मॅगीचे पुढे फस्त केले सकाळी. आणि त्यात मग पाणी वाढवू, मीठ वाढवू, तिखट वाढवू, असा प्रकार आमचा सगळा सुरू होता. तर मसाले भात आता तयार व्हायला जवळजवळ 5-10 मिनटं 15 मिनटं तर नक्कीच ह्याच्यामध्ये जाणार आहे. आणि 15 मिनटाचा व्हिडिओ तुम्ही बघायला सुद्धा नक्कीच बोर व्हाल. मी ते तुमच्यासोबत किती वेळ गप्पा मारणार आहे. त्यामुळं आता थोड्या वेळासाठी आपण ब्रेक घेऊया आणि भेटूया मसाले भात झाल्यानंतर. 1 नंबर मसाले भात झालाय. डॉक्टर आणि युवराज दोघांनी 3 दिवस झालं रोज काहीतरी वेगवेगळी रेसिपी बनवतात. पहिल्या दिवशी पनीरची भाजी केली. मॅगी तर डॉक्टरांसारखी कोणी बनवू शकत नाही. 1 नंबर मॅगी एक्सपर्ट डॉक्टर आचार्य युवराज आहे, पण मॅगी एक्सपर्ट डॉक्टर आहे. डॉक्टर काय सांगाल? 1 नंबर नियोजन झालं. अशा प्रकारे आपला भात ताव मारून झाला. त्यानंतर मनोज काका बोलतील. अशा प्रकारे मसाले भात तयार झाला. तर आम्ही व्हिडिओ घ्यायला विसरलो. निम्म ताट संपले, आता पातळे बी रिकामं झाले, पण आम्ही मसाले भात मस्त बनवला होता. तुम्ही असं मसाले भात बनवून बघा, आमची रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या मसाले भात खायला.